आदिवासी आश्रमशाळा बोरगाव देवरी या ठिकाणी प्रथम पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात येतात। काय बोलाल? सगळ्यांना नमस्कार, जय सेवा। आज गोंदिया जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातले विदर्भ आणि अमरावतीतले काही भागांमधल्या आश्रमशाळा ज्या शासकीय आणि अनुदानित त्यांचा आज पहिला दिवस होता प्रवेशोत्सव। शैक्षणिक सत्र 25-26 आजपासून सुरू होते। गोंदिया जिल्ह्यातल्या 11 शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या वर्षी 4215 मुलं शिक्षण घेत होते। यावर्षी तो आकडा 5000च्या आसपास जाण्याची आम्हाला अपेक्षा आहे। आणि आज इकडे बोरगावचा शाळा प्रवेशोत्सव आमदार संजयजी पुराम यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडला। साहेब, एकीकडे शाळेचे शिक्षक ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेत आपल्या मुलांना दाखला देत नाही, आणि एकीकडे आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी आपल्या मुलीचा दाखला कुराडा येथील आश्रमशाळेत केला। काय बोलाल त्या प्रसंगी? या निमित्तानं आदरणीय मंत्री महोदय, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्याने सचिव आणि आमचे आयुक्त महोदया असतील, अप्पर आयुक्त महोदय असतील, यावर्षी आम्ही शाळा प्रवेशासाठी आणि शासकीय आश्रमशाळांमध्ये असतील किंवा आदिवासी आश्रमशाळांमध्ये असतील जे काही शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे जे काही प्रयत्न सुरू आहेत ते जनतेसमोर आणि आदिवासी समुदायासमोर आणायचा प्रयत्न केला होता। नक्कीच यावर्षी संजयजी पुराम साहेब यांनी त्यांच्या कन्येला इयत्ता 8वीमध्ये पुराडा आश्रमशाळेमध्ये दाखल केलं, आणि ही आमच्यासाठी खूप म्हणजे कौतुकाची ज्या पद्धतीने आहे तसेच मोठी जबाबदारीची पण बाब आहे। यावर्षी येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये आम्ही आदिवासी मुलांना जास्तीत जास्त शैक्षणिक गुणवत्तेच्या उंचीवर नेण्यासाठी पुरेपूर तयारी करत आहोत, आणि त्या पद्धतीने आमची सर्व टीम शिक्षक असतील, इतर सर्व शिक्षक वृंद असतील, कर्मचारी असतील, ते त्या पद्धतीने तयारी करतो, आणि त्या पद्धतीने सूचना शासन स्तरावरून आम्हाला मिळालेल्या आहेत। आता आमदारांची मुलगी आश्रमशाळेत शिकते, काय आश्रमशाळेला फायदा मिळेल का? नक्कीच पुराडामध्ये यावर्षी श्रुती मरकाम सारखी मुलगी जिने नीटमध्ये चांगला हे केला होता। आम्ही यावर्षी समर कॅम्प घेतला होता। यावर्षी आम्ही नीट JEE CETच्या मुलांचे क्लासेस बोरगावला पूर्ण आश्रमशाळेतल्या मुलांचे घेतले होते। आम्ही यावर्षी राज्यस्तरीय स्पोर्ट्समध्ये काही विद्यार्थ्यांना तयारी करत आहोत, आणि नक्कीच जसं आमदार साहेबांची कन्या यावर्षी प्रवेशित झाली त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये पण यावर्षी आम्हाला जवळजवळ 5000च्या आसपास प्रवेश होत आहेत, आणि मागच्या वर्षीपेक्षा 1000च्या वर आम्हाला नवीन ॲडमिशन 11वी असेल, इयत्ता पहिली असेल, 5वी 6वी असतील किंवा बाकीच्या इयत्तांमध्ये प्रवेश मिळत आहेत। आमच्यासाठी ती चांगली बाब असेल, आणि जे उपक्रम आम्ही राबवतो ते आदिवासी समुदायापर्यंत पोहोचत आहेत असं आहे। आणि त्याचबद्दल माझी आणि माझ्या टीमची पण जबाबदारी त्या यानं वाढलेली आहे, आणि आम्ही नक्कीच त्या पद्धतीने या शैक्षणिक सत्रात प्रयत्न करू आणि आदिवासी समुदायाला चांगले शैक्षणिक दिवस दाखवण्यासाठी कार्यरत राहू। काय बोलाल साहेब, एकीकडे सर्व साधारण लोक किंवा साधारण कर्मचारी, एका गावातील सरपंच किंवा स्वतः शिक्षक ज्या शाळेत शिकवतात शासकीय शाळेमध्ये, ते स्वतःच्या पाल्याला इंग्लिश कॉन्व्हेंट किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये दाखले देतात, पण आपण एक आमदार असून सुद्धा आपल्या मुलीला शासकीय आश्रमशाळेमध्ये दाखला दिला। काय वाटलं आपल्याला? आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी शासनाने 1972 मध्ये आश्रमशाळेची संकल्पना केली, आणि त्या संकल्पनेतून 1972 मध्ये आश्रमशाळेचा निर्माण झाला। आदिवासी मुलं शिकल्या पाहिजे, उच्च पदावर गेले पाहिजे, याच्यासाठी म्हणून शासन स्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत। मी 1982 मध्ये पहिल्या वर्गात शासकीय आश्रमशाळा बोरगाव इथे माझ्या आईवडिलांनी मला टाकलं। मी आश्रमशाळेत शिकलो, तिथूनच मोठा झालो। मग काही वर्षानंतर माझ्या मुलाला पण आश्रमशाळेत शिकवलं। आज तो गव्हर्नमेंट कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये फायनलला आहे। म्हणून मी ठरवलं की शिक्षक असतील, इतर लोक असतील, इंग्रजीमध्ये कॉन्व्हेंट शाळेमध्ये मोठ्या मोठ्या शाळेमध्ये ते टाकतात, परंतु आमच्यासाठी ज्या शासनाने आश्रमशाळा सुरू केलं, मग आमचेच मुलं जर आश्रमशाळेत नाही शिकले तर मग शाळेचं काय? तिथली क्वांटिटी, तिथली क्वालिटी
आज आश्रमशाळेमध्ये उच्च शिक्षित शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत. असं असताना मी निर्णय घेतला की माझ्या सर्व मुलांना, मला 2 मुलं आहेत, मी आश्रमशाळेत शिकवणार आणि म्हणून मी माझ्या मुलीलासुद्धा शासकीय आश्रमशाळा पुराळा येथे शिकवतो आहे. कोण शिकवतो कोण शिकवत नाही याच्याशी मला काही लेनदेन नाही, परंतु आपण त्या समाजाचे आहोत. आपण लोकांना शहाणपण सांगायचं, आपण लोकांना सांगायचं की आश्रमशाळेत शिकवा आणि आपलेच पोरं आपण प्रायव्हेट शाळेत शिकवायचे, हा कुठला न्याय आहे? आणि म्हणून आमच्या समाजातील लोकांना न्याय मिळावा, मुलांना न्याय मिळावा, म्हणून आपण आश्रमशाळेत शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे.